आता हे उकळून आणून देतो. 30 रुपये पाव. दे बघा ही दिसते पहा आता होळी पेटली आता मस्त. कोण घ्या मला भाऊ आला मित्रांनो. भाऊ लागला आता पूजा करायला. लाइक करो, सब्सक्राइब करो और कमेंट करो. बघा भरपूर मंडळी आहे आता पूजा करत. मस्त बनलाय. नमस्कार मित्रांनो. बघा मित्रांनो सकाळ झाली आहे. हे बघा लाली सूर्याची बघा इकडं दिसताय सकाळच्या टाइमले. आज आहे होळीचा दिवस. तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि होळीच्या सकाळी आता सुमित्रा लागली स्वयंपाक बनवाले. कोणता देव तुले मी जायचे मग निंदाले रानामध्ये. तर भाजी काजी केली. वांग्याची भाजी केली. भात मांडला. आता कसं आहे 4 वाजता सुटली मी. सळ टाकला झाडून करून. आता स्वयंपाक करत आहो. आता 7 वाजता बाहेर निघते लवकरच. जायचं आहे. मग 1 वाजता येतो. आपला परत संध्याकाळी होळी आहे तर आज स्वयंपाक करायचा आहे. काही आता बनवणारा थोडस गोळधळ. आता तेथून आल्यावर काम करतो. फरशी मशी पुसतो. आज संध्याकाळी होळीचा आमचा स्वयंपाक आणि तुम्हाला आमची गावची होळी कशी असते ती दाखवणार आहे. कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहता लाईक कमेंट करा. स्वयंपाकासह होळी दाखवणार आहोत. बघा मित्रांनो होळीच्या स्वयंपाकाची तयारी आता सुरू करणार आहोत आम्ही. आता 4:15 वाजले. सर्व कामाधामा आटपले. आणि हे बघा हे एवढं कोयरं मी त्यासाठी घेतलेलं आहे. आता हे बघा जवळून दाखवतो तुम्हाला. बघा ही मोठं कोयरं आहे. आता ही कोयरं कापून टाकते सुमित्रा. का करते कापते का सोडते. आता हे कापून टाकतो मी. आणि याला किसून टाकतो. अर्ध्याची कोणतं बनवतो अर्ध ठेवतो. मग कोणी म्हणून त्याला देऊन दे. जमते जमते. कोणी मागेल त्याला देऊन दे. जर कोणी आलं हाय का कोणाला म्हणलं त्याला देऊन दे. ज्याला नसन त्याला जमते ना. कोणी काही वाया जात नाही. आता मी किसून घेतो म्हणतो कोयरा. किसते आता मित्रांनो कोयरा. आता हे किसून टाकतो कोयरा. बघा मित्रांनो सुमित्रा लागली आता कोयरा किसाने. वरचे चिंबड काढून टाकले. आपल्याला उकळून मांडाले कापून आता ते उकळून मांडायचं आहे किसून. मित्रांनो कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा. लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या घरी काही कोयरेले होते. हे आमच्या बाबाला आणलं कोयरं चंद्रपूर जिल्ह्यातून. विकून आणलं. त्याच्या घरी लगेच कोयरे लागले होते. त्याने आणून दिलं. आमच्याकडे मित्रांनो कोयरे लागले ना तर पूर्ण गाव नेते. जेनव एक कोयरा असे म्हणते. आणि लोकांकडे कोयरे लागले का जेनव एक कोयरा नाही म्हणते. मग अमक्याला द्यायचा तमक्याला द्यायचा आहे. देत नाही कोणी. लोक श्रीमंताला देते. आमच्या सगळ्या लोक देत नाही. आणि आम्ही श्रीमंताला देतो. मागले देतो. गरीबाला देतो आणि श्रीमंताला देतो. का कोणा मन नाराज करायचा म्हणतो देऊन देतो आम्ही. असले भरपूर कोयरे होतं. आता 2-3 वर्ष झाले आम्ही लावलेच नाही कोयरे. कारण तर हे कोयऱ्यामुळे आमच्या बकऱ्या धोका राहते. कोयऱ्यामुळे ते काही येते त्या बकऱ्या अंगावर असं आम्हाला वाटते. अजून आलं नाही म्हणा. त्यावर्षी होते कोयरे आली की नाही पण सांगता येत नाही. कदाचित कोणती वेळ सांगून नाही येत मित्रांनो. मग मी मजुरी गेली. माझी एक मैत्री पण आली होती. कोयऱ्याची मी बनवतो. जमते काही वाट नाही. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोपंत. एकमेकाचं काम केलंच पाहिजे. शेजारा धर्म माणसानं पाळलाच पाहिजे मित्रांनो. मग आता कसं आहे मित्रांनो आमच्याकडं कसं आहे शेजारा धर्म लई लोक नाही पाहिजे. आता आम्हीच तुम्हाला काही मागतो म्हणलं ना देत नाही आम्हाला. आमचं तसं नाही. आम्ही मागच्या गोष्टी भरून जातो. आठवत आहे ते का त्याच्या सगळं आपण का तसं वागायचं म्हणतो. तो जसा आपल्यासोबत वागला मग आपण का त्याच्यासोबत वागायचं म्हणतो. हे गोष्ट आम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करतो. जाऊ दे म्हणतो. मित्रांनो सुमित्रा आता म्हणायला लागली की एवढं कोबरं कापायला लई तोरात चालला म्हणे. आता डायरेक्ट यायला म्हणे मी कापतो म्हणे. मग चिंते का चिंता येते का मग कापल्या चिंता आहे ना मग. आता हे कापतो म्हणताय अर्ध नेऊन देतो म्हणताय. मग अर्ध शिलतो म्हणताय.
मग त्याचं मग पुढचं जे काय करायचं ते आता करतो म्हणता मग आता सुमित्र होते मग तसंच कर मग काप मग आता लागली आता मित्रांनो कापाले काही कापता घेतले आहे तुला त्यातून सुमित्र आता लागली कापाले मला काय उजव्या हाताने कापता येत नाही मी डाक्याच हाताने कापतो सगळेच कामं मी डाक्याच हाताने करतो उजव्या हाताने काही कापता येत नाही आता तुम्हाला वाटत काही डाक्याच हाताने कामं करते बघा मित्रांनो आता हे कापलं बरोबर नाही कापता आलं मोठं कोयलं असल्यामुळे आपलं जास्त चांगलं नाही येतं आता हे डबल थोडंसं कापताय मग समान भाग करते आणि अर्ध भाग कोणाला तरी नेऊन देतो म्हणजे सुमित्रा बघा मस्त त्याच्यामध्ये बियामध्ये मस्त त्याच्यामध्ये बिया सुद्धा आहे आणि मित्रांनो हे तब्येतीसाठी चांगलं आहे मित्रांनो या बिया तर चांगल्या आहे म्हणा तब्येतीसाठी जबरदस्त बिया आहे तब्येतीसाठी आपल्या माणसाला धष्टपुष्ट बनवते पण हे कोयलं माणसानं नेहमी खाल्लं कोयल्याचं चूर्ण माणसानं नेहमी खाल्लं दुधासोबत तर माणसाला खूप धष्टपुष्ट बनवते मित्रांनो हे लाल कोयलं खातं बाकीचे कोयलं नाही लालवाले कोयले त्याचं चूर्ण बनवून ठेवायचं खायचं असा उल्लेख आहे आयुर्वेदामध्ये आता हे वाले एवढं कोयलं मैत्रिणीचे नेऊन देतो एवढं याच्याने मी बनवतो ते अल्ल काढून ठेव जागा नाही ना म्हणजे मित्रांनो मग हे आहे ना चोपडं कोयलं आहे ना गुडगुडीत आहे कोयलं पकडता येई नाही आणि कवा हातावर येईन सांगता येत नाही वाळतं नाही जास्त मग आता असं आता कापल्यामुळे असं आता चांगलं घट्ट पकडता येते मग आता हे पटपट आपलं होऊन जाते मस्त पैकी आता हे एवढे कापून झाले आता उकळून मांडतो आता हे पाणी टाकतो 2 गिलास पाणी टाकलं याच्यात आता हे उकळून मांडून देतो शिजलं ना आता शिजला तर बंद करतो गॅस पाणी आटलं पण प्रकारे हे असं पाणी काढून घेतलं म्हणजे आपल्याला साखर टाकून याचा पाक येऊ द्यायचा आहे तर हे पाणी काढून टाकायचं आपल्याला बघा मित्रांनो पुन्हा निघलं पाहा पाणी इथलं पाणी पुन्हा पाणी निघलं पाहा ते असं वाटल्या पाणी केलं तर पुन्हा निघलं पाणी साखर टाकली का मग पुन्हा पाणी सुटते आता हे गंधात टाकून घेतो याच्यात टाकायची आता आपले साखर हे पाणी निघून गेलं आता हे गंधात टाकून घेतलं म्हणजे याला पुन्हा गॅस म्हणजे मित्रांनो आता हे आपण याच्यामध्ये जे आपण कणिक जे आपण टाकतो ना ते कणिक आपण कोटी थोडी टाकतो याच्यामध्ये कोटी कणिक टाकत नाही याच्यामध्ये आपण कणिक भिजवून टाकतो याच्यामध्ये मग ते जास्त कणिक ओली होऊ शकते म्हणून असं हाईट नाही होते असं पाणी काढ नाही होते दोन्ही काम होते असं आता परंपरागत हा त्या नियम आहे आता याच्यात साखर टाकतो हे 2 गिलास साखर टाकतो याच्यात 2 गिलास साखर टाकली आता हे फिरवून घेतो आता हे चांगलं हे झालं का शिजलं का साखरेचं पाणी सुटते चांगला पाक येते बघा मित्रांनो हे अशा प्रकारे मस्तपैकी येतं पाणी सुटलं पण आता हे मिक्स करा आता हे 10-15 मिनिटं झाले हे आता तिखट आलं आता हे उतरवून घेतो बंद करून हे झालं आता पाक आता हे कणिक भिजवून चांगली मळून घेतली टाकून देतो थंड होते हे थंड झाल्यावर याच्यामध्ये मिक्स करायचं कणकीमध्ये मग आपली चांगली बोंड होते आता ह्या कोयराचा लाद्या चांगला थंड झाला आता याच्यात मिक्स करतो कोयऱ्याच्या लाद्यामध्ये मित्रांनो मी चाललो आता दुकानामध्ये गाट्या आणण्यासाठी चाललो दे गाड्या दे गाड्या दे तेवढे काय गाड्या दे हो दे व्हिडिओ काढता ब्लॅक काढता हा जीवनातलं सगळंच काढायला लागते
जीवन म्हणलं सर्व जीवन म्हणलं तर बघा मित्रांनो, पावभर गाठ्या घेतल्या, चाललो आता घराकडे. बघा मस्त रम्य संध्याकाळ आहे. आज मस्तपैकी होळी पेटवणार आहे. पाचवा व्हिडिओ संपवून मस्तपैकी होळी दाखवतो कशी जाते आमच्या गावाकडची होळी. तोपर्यंत बघा 30 रुपयाचं तोपर्यंत सुमित्रा काहीतरी करताय वाटते. हो ते हरभऱ्याची डाळ भिजू घातली, वडे बनवाले त्याच्यात भरून टाकलं. हो हो तांदळाचं वडे बनवण्यासाठी हो. वडीले न्या लागते ना मित्रांनो वडे. तिखट मीठ पाला टाकतो. वडे बनवण्यासाठी हे एवढं भिजवून घेतलं. डाळ आणि काय म्हणला, डाळ टाकून घोरण टाकलं. डाळ घोरण पुन्हा काय हरभऱ्याची डाळ मग घोरण, तिखट मीठ, मस्त. याच्यात तिखट मीठ टाकलं, कोळिवाचा पाला टाकला, लसण जिरं टाकलं. हो हे चिकुड्याचं म्हणजे होळी आता पेटते मित्रांनो. आता आंधळ पडला आता बघा, आता आंधळ पडला आता तर होळी पेटते तर हे न्या लागते होळीमध्ये. आता हे गॅस लावून कढई ठेवली. आता आपल्याला बनवायचे आता भोंडण वडे. होळी पेटली का काय आता पटकन न्या लागते होळीले. बघा मित्रांनो, होळीचा चंद्र अशा प्रकारे दिसत आहे. आता पेटली का का होळी माहित नाही, पेटते आता होळी. थोडशा तुरट्या काढायला नाही ह्या तिकडे आले. आता सुमित्रा लागली बनवाले वडे. आता हे वडे टाकत हवं. मित्रांनो सुमित्रा हे बनवत आहे तोपर्यंत मी आता होळी पेटली का जाऊन पाहतो. आणि पेटली नसेल तर तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, आलो मी आता होळी काढा. हे बघा हे अशा प्रकारे होळी इथं बनवली. पहा तुम्ही पाहून घ्या तुम्ही आता. फोटो घेऊन आपलं दुसरं आमचं. बघा हे अशा प्रकारे आता होळी पेटली का आता. हे बघा हे 2 होळ्या. बघा हे अशा प्रकारे खोडं काट्या काटक्या एकमेव अशा एकत्र ठेवून एक होळी आणि ही एक होळी अशा प्रकारे आता पेटून आता होळी आता थोड्या वेळाने आता. बघा मित्रांनो, हे सरपंच साहेब आहे. आता हे रांगोळी टाकायला लागली पहा. आता थोडी कमी पडली म्हणते रांगोळी. बघा आता सरपंच साहेब आता लागली आता रांगोळी टाकायला. आता बघा हे बघा आता हे अशा प्रकारे थोडशा पुन्हा काळ्या काटक्या आणल्या पुन्हा लावत आहे आता. बघा आता हे होळी पाहण्यासाठी एवढी लहान लहान मोठी मंडळी जमली आहे बघा. आणि हे आमचं आहे हनुमान मंदिर. हनुमान मंदिरामध्ये मस्तपैकी पूजा अर्चा चालू आहे. रोजच चालते पूजा अर्चा, हरिपाठ येते सभोवताली. हे अशा प्रकारे बघा हे अशा प्रकारे मस्त वातावरण आहे. बघा मित्रांनो, आता हे सरपंचानं आता हे पूजा अर्चा करण्याचं साहित्य आणलं आता. बघा आता लागला आता सरपंच आता रांगोळी टाकाली. बघा आता हे अशा प्रकारे रांगोळी संपन्न झाली आता. बघा आता मित्रांनो, आता उपसरपंच आता होळी पेटवणार आहे. बघा तिथे बसला आता उपसरपंच पेटवासाठी. आता पूजा चालू आहे. आता फोन घ्या आता. चालू आहे आता पूजा उपसरपंचाची.
बघा उपसरपंच पाहून घ्या आमच्या गावचा लागला आता पूजा करावी. इकडे दाखव ना उपसरपंच, दाखव ना दिसलं पाहिजे लोकांना. बघा मित्रांनो उपसरपंच आहे. नाव का म्हणलं गजानन खिरटकर उपसरपंच मित्रांनो. हे बघा आता होळीची आता पूजा करते. आता हळ हळ लागले आता होळी आता चालू आहे आता पूजा आता. आणि तिकडे आहे सरपंच प्रफुल्ल बोंडे. प्रफुल्ल पाटील बोंडे तिकडे सरपंच आहे आता. सरपंच आहे पूजा करत. गेल्या वर्षी पाणी आहे. बघा घेतो तुमचे. बघा आता होळी तिकडली पेटवली, इकडली आता लागला पेटवाली. आता पाहून घ्या आता तुम्ही. एक होळी पेटली. हो हो घेतो ना तुमचं इवाई. एक आमचा इवाई घाई करताय मित्रांनो. बघा कशी दिसते पहा आता होळी पेटली आता मस्त. पाहून घ्या जबरदस्त वातावरण दिसते आता होळीचं. पाहून घ्या आता तुम्ही. एक होळी पेटावा हा पेटताय आता. लागली आता पेटली आता होळी. लागली आता पेटायची. बघा आता पाहून घ्या मस्त होळी पेटताय. हा आमचा इवाई मित्रांनो. गावातला इवाई आहे, मस्त कॉमेडी कार आहे. एक दिवस कॉमेडी चाल काढल्या ह्या इवाई घेणारा मी. तुम्ही लक्षात ठेवा हा इवाई. बघा आता होळी येते. हो हो बघा आता हे आजोबा आले बघा. हो हो पूजा करायसाठी आले आजोबा. आता इवाई लागला आता पूजा करायला. बघा आता कधी वाटते सांगा आता होळी आमच्या घरात पेटली. आता होळी आमच्या घराची. बघा आता मंडळी आली आता पूजा करायला. पाहून घ्या आता मंडळी आली आता पूजा करायसाठी. होळी पेटली मस्त मस्त हवा सुटला. मला भावाला मित्रांनो भाऊ लागला आता पूजा करायला.
बलवाचा भी फोन लावून हेलो दोस्तों, लाइक करो, सब्सक्राइब करो और कमेंट करो. वाड्याचा तर चालला आमच्या घराकडे. आमच्या बापूले आणते बोलावून पूजा करायची होळीची. सगळं गावात लागला पूजा करायला. माझी पूजा राहिली, करतो आता मी पूजा. आता बापू येते. आता मुलगा गेला. आता बापूले बोलवासाठी सामान सुमान आणायचं आहे. होळीची पूजा करायचं सामान. बघा भरपूर लोक जमा झाले. बघा आता हे सगळं झाली. बघा आता हे लोक येत आहे आता पूजा करायसाठी. तिकडे पाणी चाललं बाहेर आणि हे टाकीतलं पाणी खाली चाललं. पण गेलं गोळी बुंडी घेणारा कोणी दिसत नाही मित्रांनो यावर्षी. आता दरवर्षी गोळी बुंडी घेणारा काय पूजा घेऊन झाली. अशी आपली पूजा झाली काय हे आपले गोळी आपण बुंडी आपण आणतो हे देण्याची प्रथा असते. नाही आहे यावर्षी गोळी बुंडी घेणारा. खूप लोक आले आता पूजा करायला. कोण घ्या हे लोक आले आता पूजा करायसाठी. नाही समजला. बघा खूप लोक आले पूजा करायसाठी. मित्रांनो आता आम्हाला होळीची पूजा करायची आहे. आता हे बघा सुमित्रानं हे एवढे वळे बोंडे बनवले. आता हे वळे मी घेऊन जातो आता होळीकडे आता पूजा करायला. घे लवकर. आता हे पाणी वळे सुकडे घेतले. 2 गाट्या घेतल्या आणि तिकडे बघा बापूच्या हातामध्ये तुराट्या घेतल्या. जातो आता पूजा करायला. मित्रांनो आता मी होळीची पूजा करतो. पहा आता गमत आहे. फक्त मी उठत आहे. हो इकडे कॅमेराचे लेन्स हे होते का? हो खराब वाटते का? टाकतो आता. टाकायला राहिले मित्रांनो. हे बघा ह्या टाकतो आता येतो. बघा मित्रांनो होळी पूजेसाठी आम्ही जे वडे सुकडे आणले होते. आता हे वडे सुकडे इथं एक आमच्या गावात बसते भुनिक. नेहमी पारंपरिक चालत आलेला भुनिक असतो. आता हे भांडं आहे त्यांचं. या भांड्यामध्ये आता हे यातं मी अन्न टाकत आहो. लोकांनी सुद्धा यातं अन्न टाकलं आहे. काही गर्दीमध्ये आम्ही उदबत्त्या आणल्याच नाही. बघा भरपूर मंडळी आहे आता पूजा करत. आमची आटोपली पूजा सभोवताली हे एवढी मंडळी आता जमा झाली. म्हणून जेडे आला तिकडून काय म्हणून आला. मित्रांनो आत्ताच होळीची पूजा करून आलो. जेवण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये वडे तुकडे बुडे बनवत आहे. तोपर्यंत जेवण करण्यापूर्वी मी नेहमी व्यायाम करत असतो. त्या व्यायाम करतो असतो. व्यायामाची सवय मोठी होती. 4-5 दिवस झाले मी व्यायाम लावला नाही. करतो आता व्यायाम.
माझा व्यायाम झाला. आता हे जेवण खावण करतो. आता हातपाय धुतो आणि मस्त जेवण. आता भावा बहिणी तुम्ही जेवण बसतो आता. पण कसं आहे हे तुकडे बनवण्यापूर्वी हे जे राहते बा ते गुलशेल राहते. गुलशेल आपल्या कोयल्याचं राहते गुलशेल. ते गुलशेल मी 2 वाट्या खाल्लं होतं. आणि गोड खाल्ला का म्हणजे ऍसिडिटी वाढते. आता मी वाढून नाही ऍसिडिटी. आता मी व्यायाम केला तर मी व्यायाम थोडा कमी केला ऍसिडिटीमुळे. कमी केला व्यायाम. आता बरोबर होतं. आता सवय मोडते त्याच्या अजून दिवसभर चांगलं वाटलं. हे गोड खाल्ल्यामुळे तुम्ही वाढली ऍसिडिटी. पण आता व्हिडिओ काढायचा आहे म्हणून आता हे जसं तू मी जास्त खात नाही म्हणजे ऍसिडिटी. तर हे बघा करा मला गोळे गोळे नाही खात. आंबट आता हे का पाहिजे आहे गोड खाल्ल्यामुळे. आणि बापूने खाल्लं होतं. बापू म्हणते मी जेवत नाही म्हणे. आता हे मीच खातो फक्त थोडंसं. तुम्ही तर खाल्लं नाही. तुम्ही तर काही हे काय बाकी गोष्टी काही खाल्ल्या नाही. मस्त बनलाय. चांगलं बनलं हे तुकडे. वडे का कसे बनले का. वडे मस्त बनले मित्रांनो. आणि सकाळपासून जेवण तर चालू आहे. पण हे खाल्ले आणि एक होतं मक्याचं कधीच तुम्ही तर काही तू कापा तरी खातो म्हणे ना. केलंच नाही वडे काही बनवलेच नाही. तुम्ही तर वडे बनवतो मध्ये पण तुम्ही तर काही वडे बनवायला भेटला नाही. त्यामुळे ते होतं कणीस मक्याचं कणीस. बापून भाजलं होतं त्यातलं अर्ध बी खाल्लं. 2-3 महिने कसं आहेत ना पण काय फटका ठेवून आहे जो दिला. आता अशा प्रकारे मित्रांनो आमची ही होळी संपन्न झाली. कसं वाटलं आमचा होळीचा सण आणि हे आमचे पदार्थ कसे बनले सांगा. कसे वाटते. आमचे गावरान पद्धतीने बनवले आणि आमची गावरान पद्धतीची होळी कशी वाटली तर कृपया नक्की सांगा तुम्ही व्हिडिओला. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.